रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण खरं तर फ्लॅट काढणार आहोत वाघबीळ लोकेशनला, जिथे सूरज वॉटर पार्कच्याच अपोजिट साईडला जर आपण आलो तर तिथे रोजा बेला म्हणून नावाचं सिंगल टावर आहे, जे ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे, जिथनं हॉस्पिटल्स, मेट्रो स्टेशन किंवा सूरज वॉटर पार्क ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळ आहेत। 1050चा कार्पेटचं हे 3 BHK फ्लॅट असेल आणि त्याच्यासोबत जे आहेत 2 कार पार्किंग असतील। आणि फर्निचर जर बघितलं तर ते तुम्ही आज जे फर्निचर बघणार आहात ते सगळं फर्निचर जे फक्त मूव करता येईल ते फर्निचर राहील, घेऊन जातील, पण बाकीचं जे काय जागेवर आहे ते इत्थंभूत आहे तसंच तुम्हाला मिळणार आहे। खरं तर आज हा फ्लॅट आपण फुल्ली फर्निश्ड म्हटलं तरी चालेल। आणि जर तुम्ही फ्लॅटची बाल्कनी जर बघितलं तर तुम्हाला फक्त अशी म्हणजे नुसती बाल्कनी, नावाला बाल्कनी आहे अशी म्हणून नाही आहे, तर ही प्रॉपर बाल्कनी वापरात येईल अशी जवळजवळ 5 बाय 8 फुटाची ही बाल्कनी। आणि ह्या बाल्कनीमधनं जर आपण बघितलं पुढं तर येऊरचा असणारा पूर्णपणे डोंगर, येऊरचा असणारा डोंगर तुम्हाला पूर्ण दिसतो। वॉटरच्या रायडिंग वगैरे ह्या जे तुम्ही बघताय ना, ह्या सूरज वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सगळं असा मोकळा आणि मस्त असा प्रशस्त तुम्हाला खरं तर ह्या बाल्कनीमधनं व्ह्यू मिळतो। हा फ्लॅट कसा आहे, काय आहे, ह्या फ्लॅटमध्ये सगळं नीटनाटकी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर जेव्हा आपण ह्या घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हे ईस्ट फेसिंग दाखवते, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ईस्ट फेसिंग मिळेल। आणि आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे प्रशस्त आणि अशी मोठी लॉबी म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी मिळतील। ज्यावेळेला आपण बाहेर येऊ, तुम्ही बघा तुमच्या घरासमोर जर तुम्ही त्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला प्रॉपर लिफ्ट वगैरे आहेत। आणि मग हे घर आहे, ह्या घराच्या ह्या साईडला जेव्हा आपण येतो त्यावेळेला तुम्हाला समस्त गार्डन टाईप दिसतं सगळं, आणि मग हा एवढा मोठा स्पेस तुम्हाला मिळतो। ह्या मालकांनी खरं तर हे असं शू रॅक वगैरे हे सगळं बनवून घेतलं आहे। आतमध्ये जाताना हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळची हवा मात्र तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं मिळेल। आपण घरामध्ये ज्यावेळेला येणार आहोत त्यावेळेला असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो, आणि हॉलच्या ह्या साईडला आलात तर तुम्हाला डायनिंग मिळतं, आणि इकडे आला तर तुम्हाला असं प्रशस्त आणि मोठं एल शेपमधलं असणारं किचन, जिथे फ्रीज, ह्या सगळ्या गोष्टी, गॅस वगैरे, ह्या सगळे पाईपलाईन वगैरे पण आलेले आहे। स्टोरेजसाठी पण वरती जागा वगैरे सगळी नीटनेटकी दिलेली आहे। आणि नंतर आपण ज्यावेळेला ह्या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता, इकडे आल्यानंतर हे बघा इथं अशा पद्धतीनं त्यांनी सजवलेलं आहे, TV युनिट वगैरे ह्या साईडला लावले। आणि मग हा तुमचा इकडनं असणारा हा बाल्कनीचा स्पेस जो मोठा आणि प्रशस्त, आणि हा तुमचा दिसणारा जो चांगला व्ह्यू आहे हा तुमच्या ह्या घरामधनं तुम्हाला दिसतो। त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे पुढे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इकडे ह्या साईडला ज्यावेळेला आपण येणार आहोत त्यावेळेला इकडे एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला मिळतं, जे अशा पद्धतीचं मोठं प्रशस्त ह्या साईडला तुम्हाला मिळेल। आणि त्याच्यानंतर आपण जर समजा पुढे आलोत तर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे, ज्याच्यात स्टडी टेबल म्हणा, मंदिर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे ह्या साईडला सेट करू शकता, किंवा ॲज ए बेडरूम म्हणून म्हणायचं, वापरायचं म्हटलं तरी वापरता येईल। ह्या साईडला पण स्टोरेज त्यांनी ठेवलेलं आहे। अधिक ह्या साईडला स्टँडिंग बाल्कनीमध्ये तुम्हाला जागा आहे, जी मोठी आणि प्रशस्त इकडनं नक्की जाणवते। इकडे बघा यांनी स्टोरेजसाठी इथं ठेवलेलं आहे, आणि इथं भगवंताचं खूप सुंदर आणि असं चांगलं मंदिर बनवलेलं आहे की जय श्रीकृष्ण भगवंता। तर हे ह्या पद्धतीला तुम्हाला मंदिर आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येऊ त्यावेळेला तुम्हाला हे मास्टर बेडरूम आहे, जे मोठं प्रशस्त आणि चांगलं आहे, जिथे यांनी हे कपाट वगैरे सगळं लावलेलं आहे। आणि कपाटाच्या नंतर इकडे जर आलात तर इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडेही परत मिळेल। आणि मग ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं, इकडे पण पश्चिम दिशेला असणारी बाल्कनी तुम्हाला इकडे मिळते, जेणेकरून संध्याकाळची जी हवा आहे ती हवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली मिळेल। आणि हे बाल्कनी तुम्हाला अशा पद्धतीचे आहे। आणि तुम्ही समोर बघू शकता, हे जे आहे हे मेट्रो स्टेशन असणार आहे वाघबीळचं, किंवा डीमार्टचं मेट्रो स्टेशन जे तुम्हाला दिसतंय, भविष्यात येणारं आहे मात्र ते। तर ह्या पद्धतीचं असं बेडरूम आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूममधनं ह्या साईडला येऊ आपण, हे बघा कसं मस्त त्यांनी फर्निचर वगैरे साफसुथरं, खरं आल्यात खरं तर काही काम करायची गरज नाही, वरती फॉल सिलिंगचं वगैरे पण थोडंफार काम केलेलं आहे। मग शेवटचा आपला हा बेडरूम पण आहे, जिथे चिल्ड्रन्स बेडरूम आपण म्हणू शकता। इथे पण स्टडी टेबलसाठी किंवा असं मस्त मोठी जागा करून इकडे पण असं वॉलपेपर वगैरे लावून सगळं मस्तपैकी डिझाईन करून, हा कलर वगैरे पण असा सुंदर देऊन, आणि त्या नंतर ह्या रूमला सुद्धा तुम्हाला पश्चिम दिशेला परत एक बाल्कनी आहे, जी स्टँडिंग बाल्कनी असणार आहे। ह्याच्यातनं जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर हा मस्तपैकी असा चांगला येऊरचा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला तुमच्या त्याही बिल्डिंगमधनं ह्या तुमच्या फ्लॅटमधनं दिसतो।
आणि मग ह्या साईडला ह्याच बेडरूममध्ये परत अजून एक तुमचं वॉशरूम आहे, टॉयलेट आहे, जे खूप मोठं आणि प्रशस्त नक्की आहे. म्हणजे अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट आहे, जो तुम्हाला आम्ही दाखवला. याच्यामध्ये 2 कार पार्किंग पण आहेत, लिफ्टची पण सुविधा चांगली, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम पण ह्याच्यामध्ये सगळं आहे. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर मला नक्की फोन करा. मी हा फ्लॅट आपल्याला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशाच पद्धतीचे आम्ही नवीन नवीन तुम्हाला वेगवेगळे फ्लॅट्स दाखवत असतो. मला असं वाटते हे जे ओनर आहेत, ह्या ओनरनी हा जो फ्लॅट सेल करायला ठेवला आहे, तर याची जी किंमत सांगताना त्यांनी आपल्याला 2,20,00,000 रुपये सांगितली होती. 2,20,00,000मधनं ते आपल्याला कमी करतील. पण आता समोर आपलं पेमेंट किंवा त्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहेत त्याच्यावरती हा सगळा विषय अवलंबून असणार आहे. आमचे फ्लॅट तुम्हाला कसे वाटत आहेत? तुम्हा सगळ्यांना खूप चांगलं वाटते मी बघतोय. गावाकडचे आम्ही लोक आहोत, आम्ही गावाकडनं आलो आहे, काम करतो, पण आमचं मन स्वच्छ आणि क्लीन आहे. काही लोक आम्हाला गावाला जायला सांगतात, काही लोकांना असं वाटतं की आम्ही गावाला जाऊन काम केलेलं बरं, आमची लेवल काढली जाते की नाही तुमची लेवल नाही हे फ्लॅट वगैरे दाखवायची. तर आमचं मन जे आहे ते स्वच्छ आहे. गावचं जरी असलो तरी मन स्वच्छ आहे. आमचा स्वाभिमान आहे काहीतरी, किंवा आम्ही जे काम करतो ते अंतस्थ काम करतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टींचे माझ्या कामाबद्दलचं बोललं पाहिजे. माझ्या कामाच्या चुका काढा, पण माझ्या देहबोलीवरती मला असं वाटते किंवा माझ्या भाषेवरती कोणीही हे करू नका. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी भाष्य नका करू. माझं काम चुकतं, तुम्ही तिथे खरं बोललं पाहिजे. हे काम तुमचं चुकतं हे तुम्ही नक्की बोललं पाहिजे. पण किंवा माझी भाषा अशी आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती कोणी नाही बोललं पाहिजे. कारण की मी माझ्या मनानं काम करतो आहे. मग घरात मी घर दाखवताना ज्या काय चुका होत आहेत त्या तुम्ही 100% मला सांगायलाच पाहिजेत. कारण की ती माझी चूक आहे ती, आणि ती मी मान्य करेल. पण उगाच कोणाचा स्वाभिमान नाही दुखावला पाहिजे असं मला तरी वाटते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.